आता तुम्ही म्हणसान ह्यो काही विषय, तर रामकृष्ण हरी मित्रांनो, इथं आपल्या घराशेजारी एरीचं काम चाललं होतं. मग काय गेलो एरीची काम बघायला. शे बघा हे कसं अलगद बाजूला काढते, जस काय मटणाच्या थाळीतून चिकनचा पीस काढलं का त्याचा विषय. आपल्या आदित्य भाऊचा बड्डे होता, मग काय काढली सिटी निघालो ना. मग आपल्या 80ची स्पीडने सिटी पळवी आलो कुणालची इथे. आता कुणाला म्हणलं आता मला घेऊन जा, मग काय बसवला गाडीवर चल म्हणलं. तर पप्पानी भाजीपाला आणायला लावला होता गावातून. मग म्हणलं आधीच भाजीपाला घेऊन ठेवा, म्हणलं दुकानं बिकानं बंद होतील. मग काय सगळा भाजीपाला घेतला. तर जे मामा होते काय करतोय असला. मग गेलो आपले योगेश भाऊंक. योगेश भाऊंनी नमस्कार घातला. मग म्हणलं आता योगेश भाऊंकडून आलोय तर चांगलं गिफ्ट घेऊनच जाऊ. आता बड्डे म्हणलं गिफ्टचा विषय होतोयच मित्रांनो. योगेश भाऊंनी पटकन सेवा दिली, त्याच्यामुळे त्यांचा आभार मानले. आम्ही आदित्य भाऊची इथं पोचलोच होतो मित्रांनो. पण विषय काय आला, बराच उशीर झाला, त्याचं पाहुणे मंडळी आलंच नव्हतं. मग काय पोरांनी आणलं कुरकुऱ्याचं पुढून, चालली होती भांडणं त्यांची कुरकुऱ्या वाचून. उन्हाळ्यात पावसाचा आनंद घेण्यासाठी मित्रांनी आणलं होतं तसलं फाटक. मग काय त्यांना काही दम निघतोय का तेव्हा. मग काय आदित्य भाऊनी घेतला केक बिक कापून. मग फटाके फोडण्याची गाई. मग काय पाडला नाही उन्हाळ्यात पाऊस. मग म्हणलं आता केक कापलाय तर आता म्हणलं चारावं आदित्य भाऊंला. मग काय आदित्य भाऊला गिफ्ट दिलं. कुणाने एक प्रँक गिफ्ट आणलं होतं, त्याच्यासोबत दुसरं पण एक गिफ्ट होतं. मग काय आदित्य भाऊला लावलं खोलायला. त्याच्यात त्याला वाटलं इयरबड्सच असतील, कारण इयरबड्सचाच बॉक्स होता तो. पण त्याच्यात निघाला मित्रांनो संतूरचा साबण. आता तो म्हणला आता संतूरचा साबण तरी काय दिला, मी आंघोळच कुठं